नवी दिल्लीहून प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वे गाडीचा प्लॅटफॉर्म बदलल्यानं स्थानकावर चेंगराचेंगरी। भीषण दुर्घटनेमध्ये 18 जणांचा मृत्यू तर 10 गंभीर जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची आर्थिक मदत जाहीर। एसटी परिवहन महामंडळाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ। भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर अचानक निघालं। सुदैवानं 50 प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला। अमरावतीहून नागपूरला जात होती एसटी बस। माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नसल्याचं बोललो, मात्र कुठल्याही पक्षाचं किंवा नेत्याचं नाव घेतलं नाही। नाराजीबाबतच्या वक्तव्यावर भास्कर जाधवांकडून स्पष्टीकरण। बीड सरपंच हत्या प्रकरणामधील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे बीड कोर्टाचे आदेश। कृष्णाच्या नावावर 5 वाहनं तसंच धारूर आणि केजमध्ये बँक खातं। लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाबाबतचा तपास करण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेण्यात येणार। लाभार्थी महिलांचं उत्पन्न, कागदपत्र, जमीन यांची तपासणी होणार। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना योजनेमधून वगळणार, सूत्रांची माहिती। न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणी हितेश मेहता आणि धर्मेश पॉनला 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी। न्यू इंडिया बँकेमध्ये 122 कोटींचा घोटाळा केल्याची हितेश मेहताची कबुली। मराठी बोलण्यास नकार देणाऱ्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा इंगा। क्रॉफर्ड मार्केटमधील एका शोरूम मॅनेजरनं हात जोडून मागितली माफी। मराठी तरुणाला हिंदी गुजराती बोलण्यास केली होती जबरदस्ती। नागपूरच्या डोरली गावाजवळ दारुगोळा बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट। दोघांचा होरपळून मृत्यू। स्फोटावेळी काही कामगार कंपनीमध्ये असल्याची माहिती। जालना जिल्ह्यामधल्या जाफराबाद तालुक्यामधील 45 एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक। विजेच्या तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळून खाक। 10 ते 12 शेतकऱ्यांचं 70 ते 75 लाख रुपयांचं नुकसान। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं 1100 आणि चांदी 2100 रुपयांनी स्वस्त। सोन्याचे दर 85,200 रुपये प्रति तोळा तर चांदी प्रति किलो 96,200 रुपयांवर।